शंकर नागरी बँकेचे जे पदाधिकारी अधिकारी त्यांनी तक्रार अर्ज दिलेला आहे। सुमारे 14,50,00,000च्या इतकी रक्कम जी आहे ती त्यांच्याकडनं आयडीआय बँकेकडे गेली आणि तिथून ती काही अननोन खात्यांवर वळती झालेली आहे। याची संपूर्ण शहानिशा करून आवश्यक ती दखलपात्र गुन्हा असेल तर दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। आर्थिक गुन्हे विभाग याचा तपास करत आहे। सर, पत्रकारितेचे नेमकं काय सांगाल आपण? दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त पत्रकार दिन साजरा केला जातो। त्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे सर्व पत्रकार बंधूंची बैठक ठेवण्यात आलेली होती। त्यात उपस्थितांचे मनोगत जाणून घेण्यात आले आणि आगामी काळातली नांदेड शहराची पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांच्यात सुसंवाद राहावा, शहराच्या भल्यासाठी सार्वजनिक हितासाठी काही गोष्टी राबवण्यात याव्या या दृष्टिकोनातून एक चर्चा झालेली आहे आणि त्यासाठी ती बैठक ठेवण्यात आली। तमाम पत्रकारांना काय सांगाल? पत्रकारांना हेच सांगेल की पत्रकार सुद्धा एक पोलीस विभागाचा घटकच आहे असं समजून समाजात चालणाऱ्या चांगल्या वाईट घटना ज्या आहेत त्याची जर माहिती दिली, काही बातम्या दिल्या तर निश्चितच पोलिसांना त्यांच्या कामकाजामध्ये सुधारणा करायला संधी मिळेल आणि ज्या तक्रारी असतील, काही अडचणी असतील त्याचं आपल्याला समाजाच्या भल्यासाठी निराकरण करता येईल। तर नांदेडात अनेक वेळी आहे, चोरीचे प्रकरण वाढलेले आहे, लोकांत भय आहेत आणि ते खंडणी असो की या लोकांना त्यांना आपण काय आव्हान देणार? खरं आहे, नांदेड शहरामध्ये रॉबरीचे गुन्हे आहेत, वाहन चोरीचे आहेत, घरफोडीचे आहेत, परंतु पोलीस विभागाकडून गुन्हे डिटेक्शनचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत। करोना काळामध्ये बरेचसे गुन्हेगार जे आहेत ते बाहेर आलेत, पॅरोलवर सुटलेले आहेत। तर अशा गुन्हेगारांची झडती, त्यांच्याकडची तपासणीची मोहीम पोलीस विभागाकडून सुरू आहे। त्यातनं मधल्या काळात मोठ्या प्रमाणावर गुन्हेसुद्धा आपले डिटेक्ट झालेले आहेत। गेल्या 2 महिन्यात सुमारे 41 वाहनं जप्त केलेत आपण, 22 लाखाचे वाहनं आणि त्यांचे स्पेअर पार्ट जप्त करण्यात आले। चेन स्नॅचिंगचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर उघडकीस आणण्यात आलेले आहेत। वाहन चोरीचे, चेन स्नॅचिंग, डेकॉयडी आणि फायर आर्म्स, अग्निशस्त्र याचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। आगामी काळात सुद्धा पोलिसांची गुन्हेगार तपासणीची मोहीम निश्चितच सुरू असेल आणि आज पत्रकार बंधूंनी जो मुद्दा उपस्थित केला, शहरामध्ये चौक्या आणि काही तात्पुरते निवारागृह सुरू केलेले होते, त्याचा आमचे दोन्ही एसडीपीओ आढावा घेतील आणि त्या पुन्हा आम्ही सुरू करू। त्यातनं निश्चितच पोलीस प्रेझेन्स वाढेल आणि अशा घटनांना आळा बसायला मदत होईल। जनतेला काय आव्हान करणार पोलिसांना? जनतेला हेच आवाहन करू इच्छितो की प्रत्येक पोलीस हा नागरिक असतो, तसेच प्रत्येक नागरिक हा सुद्धा साध्या विषयातला पोलीसच असतो। असे कुठलेही गुन्हेगारी कृत्य करणारे इसम त्यांच्या निदर्शनास आले तर त्यांनी ताबडतोब ते पोलिसांना कळवावं, जेणेकरून आपल्याला अटकाव करणे आणि वेळीच त्याला प्रतिबंध करणे शक्य होईल। सर, सर्वसामान्य माणूस आज पोलिसाला घाबरतो सर, तक्रार देण्यासाठी आला तर घाबरत असतो, त्याच्या मनामध्ये भीती आपण कशी दूर करणार आहात? मला वाटतं आपलं म्हणणं थोडं अर्धवट खरं असावं, कारण मागच्या वर्षी जवळपास 5,000 गुन्हे दाखल झालेले आहेत जिल्ह्यात। जर नागरिक घाबरले असते तर एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले नसतेच। परंतु काही मी सांगू इच्छितो की पोलीस विभागाकडून आम्ही सुद्धा स्टेशन डायरी अंमलदार किंवा पोस्ट प्रभारी अधिकारी यांचं वर्तन जनतेशी कसं असावं यावर सर्व वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहे। यात निश्चितच सुधारणा दिसून येईल।